शिवसेनेत संपूर्ण हयात घालवणाऱ्या रामदास कदम यांनी राजकीय ठसा उमटवला। त्यानंतर त्यांचाच वारसा आता त्यांचे सुपुत्र योगेश कदम यांनी पुढे समर्थपणे चालवलाय। त्यांनी आज महायुती सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। नागपूर येथे विधान भवनात आयोजित शानदार समारंभात राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली। आता त्यांना कोणतं खातं मिळेल याची उत्सुकता आहे। मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरात कार्यक्षेत्र असलेल्या रामदास कदम यांनी संघटन नेते आपला स्वतःचा असा ठसा उमटवला होता। त्यांना खेड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने संधी दिली आणि त्या संधीचं रामदास कदम यांनी सोनं केलं। खेड, दापोली, मंडणगड, गुहागर या परिसरात रामदास कदम यांनी आपला दबदबा निर्माण केला। रामदास कदम यांना पुढे मंत्रिपद देण्यात आलं। नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाची धुरा बाळासाहेबांनी मोठ्या विश्वासाने रामदास कदम यांच्या खांद्यावर सोपवली। ती जबाबदारी आपल्या आक्रमक स्वभावाने रामदास कदम यांनी पार पाडली। 2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रामदास कदम हे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहत होते। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांची पुढची पिढी म्हणजेच योगेश कदम यांनी दापोली मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संजय कदम यांचा पराभव केला आणि विधानसभेत प्रवेश केला। उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद पटकावलं आणि आपला पुत्र आदित्य ठाकरे यांना देखील कॅबिनेट मंत्रीपद देऊन टाकलं। शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा 3 पक्षांच्या महाविकास आघाडीत रामदास कदम यांना किंवा योगेश कदम यांनाही मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा होती, मात्र ते मिळालं नाही। 2022 साली शिवसेनेत उलटफेर झाला आणि 40 आमदार तसेच 8 मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून दिलं। योगेश कदम यांना रामदास कदम यांचा आक्रमक वारसा लाभलाय। दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदाराचा पराभव करून त्यांनी विधानसभेत प्रवेश केलाय। ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या दापोली तालुका हा पर्यटन दृष्ट्या खूपच महत्त्वपूर्ण तालुका आहे। दापोली शहर, हरणे किनारा, आंजर्ले, दाभोळ, चिखलगाव अशी महत्त्वाची पर्यटन स्थळं दापोली मतदारसंघात येतात। कृषी विद्यापीठ देखील दापोली शहरातच आहे। महाराष्ट्रभरातील पर्यटक थंड हवेचा आनंद घेण्यासाठी दापोलीकडे मोठ्या संख्येने धाव घेतात। शहर वजा खेडे असलेल्या दापोलीच्या विकासासाठी योगेश कदम यांनी प्रचंड प्रयत्न केल्याचं गेल्या 5 वर्षात दिसून आलंय। योगेश कदम यांनी नेमकी काय काय कामं केली आहेत तेच आपण पाहूयात। दापोली हे समुद्र किनाऱ्यापासून जवळ असलेलं शहर आहे, पण महामार्गापासून लांब असल्यामुळे तिथे वाहतुकीची समस्या आहे। रात्री उशिरानंतर ही वाहतुकीची समस्या निर्माण होते। दापोलीच्या परिसरातील खेडी मुख्य बाजारपेठेसाठी शहरावर अवलंबून आहेत। या शहरात मुख्य बाजारपेठेची इमारत उभारण्यासाठी योगेश कदम यांनी प्रयत्न केले आणि ती इमारत पूर्णत्वास नेली। मुख्य बाजारपेठेची इमारत पूर्णत्वास गेल्यामुळे स्थानिक भाजी विक्रेते आणि शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला आहे आणि त्यांना त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी हक्काचं ठिकाण उपलब्ध झालंय। अशा प्रकारे रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी मंत्रिमंडळात आपली वर्णी लावली आहे। आता येणाऱ्या काळामध्ये ते काय कामं करणार आणि कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी हाताळणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय नेत्यांच्या राजकीय प्रवासासाठी आणि व्यक्तिगत आयुष्याबद्दल तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असेल तर वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।